आप्पाचा विषय लय हार्ड आहे. आप्पाचं घरात नाही ध्यान लाडे बर आप्पा इधर अकेले पूरा मार्केट समझना चाहे लोग कोण रे नजर ने मे को क्यों आ रे नजर कैसे. तर जय शिवराय भावांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाचे यूट्यूब चॅनल संदीप खंबाट एडिटोरियल एका नवीन व इंटरेस्टिंग अशा व्हिडिओ एडिटिंगमध्ये. तुम्ही स्टार्टिंगला प्रिव्ह्यूमध्ये असा स्टेटस व्हिडिओ पाहिला ना, तो स्टेटस व्हिडिओ क्रिएट करणं अगदी सोपं आहे. फक्त आपल्या व्हिडिओला लास्टपर्यंत बघा आणि जरा स्किप न करता बघा. ओके, तर व्हिडिओ बनवायच्या आधी जाणून घेऊया मित्रांनो आपण आपल्या व्हिडिओ जे पण काही प्रोसेस व मटेरियल लागणार त्याविषयी. तुम्ही स्क्रीनवरती जे अलाइट मोशन ॲप्लिकेशन बघताय, आज आपण अलाइट मोशन ॲप्लिकेशनवरतून तो व्हिडिओ एडिट करणार आहोत. जर कधी तुमच्याकडे अलाइट मोशनचं विदाऊट वॉटरमार्क ॲप्लिकेशन नसेल तर ते आपल्या टेलिग्रामवरती मी अपलोड केलं आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक असणार आहे. टेलिग्राम चॅनलवरती जायचं आहे, जॉईन नक्की व्हायचं आहे आपल्या टेलिग्राम चॅनलला. आणि तिथून मी एक फोटो देणार आहे, तो फोटोसुद्धा तुम्ही तिथून डाउनलोड करायचा आहे. फोटो डाउनलोड झाल्यानंतर चॅनलला देखील नक्की जॉईन होते, कारण की आपलं तिथं नेहमी फ्री मटेरियल अपलोड करत असतो. ओके, तर एवढं करून झाल्यानंतर सिम्पली अलाइट मोशन ॲप्लिकेशन तुम्ही ओपन करून घ्यायचं आहे. गाईस, तुमच्यासमोर अशा प्रकारे इंटरफेस दिसेल. तुम्हाला काय करायचं आहे, तुमचा इंटरनेट डाटा पहिला तर ऑन करायचा आहे. त्याच्यानंतर इथं खाली टेम्पलेटवरती जायचं आहे. टेम्पलेटवरती गेल्यानंतर तुम्हाला वरती दिसेल अपलोड XML फाईल. सिम्पल तुम्हाला इथं अपलोडवरती जायचं आहे. अपलोडवरती आल्यानंतर ना तुमच्यासमोर आपली जी XML फाईल असणार आहे ती इथं दिसून येईल. ओके, अशा प्रकारे जर कधी नाही दिसली तर सिम्पल इथं सर्चवरती जायचं आहे. इथं तुम्हाला सर्च करायचं आहे आप्पा. ओके, तुम्ही बघू शकता मित्रांनो. तर बघू शकता दोन्ही बी XML फाईलचं लिंक आला आहे. शेक इफेक्ट व बिटमार्कची सिम्पली काय करायचं आहे, सेम प्रोसेस करायची दोन्हीला. सिम्पली त्याच्यावरती टॅप करायचं आहे आणि त्यांना इथे इम्पोर्ट करून घ्यायचं. ओके, तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही आपली शेक इफेक्टची जी XML फाईल आहे ती आधी इथं इम्पोर्ट करून घ्यायची. तर शेक इफेक्टची XML फाईल आपली इथं इम्पोर्ट झाली. सेम प्रोसेस करायची मित्रांनो. टेम्पलेट व अपलोड XML फाईलवरती जाऊन इथं वरती सर्च करायचे आप्पा. ओके, तर आता आपल्या इथं बिटमार्क देखील आपण इम्पोर्ट करून घेऊ. सुद्धा तुम्ही समोर अशा प्रकारे इंटरफेस दिसून येईल. सिम्पल काय करायचं, स्टार्टिंगला यायचं आहे, प्लसवरती क्लिक करून मीडिया सिलेक्ट करायचं आहे. मीडिया सिलेक्ट करून झाल्यानंतर तुमचा जो पण कोणता खालचा फोटो असणार आहे ना, तो फोटो सर्वात आधी तुम्ही इथून सिलेक्ट करून घ्यायचा. ओके, सिम्पली फोटो सिलेक्ट करून झाल्यानंतर इथं प्लसवरती क्लिक करायचं आहे. प्लसवरती क्लिक करून झाल्यानंतर याची लेन जे अशा प्रकारे लास्टपर्यंत घेऊन यायचे. ओके, एवढं करून झाल्यानंतर ना फोटोवरती क्लिक करून याला अशा प्रकारे खाली घेऊन यायचं आहे. तर अशा प्रकारे खाली घेऊन आल्यानंतर ना सिम्पल तुम्हाला काय करायचं माहिती का, इथं ते समोर एकदा सॉन्ग ऐकून घ्यायचं. ओके, आप्पाचं घरात नाही ध्यान पण आप्पाचं बाहेरले लाडे बर आप्पा इधर तर आपली जी 10.26 सेकंदाची बेट इथे यायचे. तुमच्या फोटोवरती क्लिक करून इथं मधल्या आयकॉनवरती क्लिक करून इथे कट लावून घ्यायचं. ओके, तर नंतर वरच्या फोटोवरती क्लिक करून याला जे खाली अशा प्रकारे घेऊन यायचं आहे. ओके, सो तर अशा प्रकारे घेऊन आल्यानंतर तुम्हाला सिम्पली काय करायचं आहे, स्टार्टिंगला जे प्लसवरती जाऊन मीडिया सिलेक्ट करायचं आहे. मीडिया सिलेक्ट करून झाल्यानंतर ना खाली अशा प्रकारे स्क्रोल करून मी हा जो एक फोटो असणार आहे हा फोटो आपल्या टेलिग्रामवरती अपलोड केला आहे. तर तुम्ही हा फोटो तिथून डाउनलोड करायचा. याची लेंथ अशा प्रकारे लास्टपर्यंत घेऊन यायचे. ओके, एवढं करून झाल्यानंतर याला जे अशा प्रकारे वरती सेट करायचं आहे. या आयकॉनवरती क्लिक करून याची साईज ॲडजस्ट तुम्ही करू शकता, लहान मोठी. ओके, तर एवढं करून झाल्यानंतर ना या फोटोवरती क्लिक करायचं आहे आणि या फोटोला बी याच्या खाली घेऊन यायचे. ओके,
सो तर अशा प्रकारे हे जे येऊन जाईल. परत तुम्ही त्याच्यावरती तुमच्या फोटोवरचा जो फोटो आहे आपला त्याच्यावरती क्लिक करून त्याला इथं व्यवस्थित ॲडजस्ट वगैरे करून घ्यायचं. ओके. सो तर आता व्यवस्थितपणे ॲडजस्ट झालं आहे. ॲडजस्ट झाल्यानंतर आता सिम्पल तुम्हाला काय करायचं आहे, इथून बॅक यायचं आहे. बॅक येऊन झाल्यानंतर आपलं जे सेक इफेक्ट असणार आहे सेक इफेक्ट इथं ओपन करायचं आहे आणि 1 नंबरचं जे इफेक्ट आहे आपलं ही इफेक्ट इथून कॉपी करायचं. ओके. अशा प्रकारे याला इथून कॉपी करायचं आहे. कॉपी करून झाल्यानंतर जे ना आपलं बिटमार्क ओपन करायचं आहे. परत एकदा बिटमार्क ओपन करून झाल्यानंतर आहे ना खाली यायचं आहे. खाली आल्यानंतर सर्वात तुम्हाला काय करायचं आहे, तुमचा खालचा जो फोटो आहे त्याच्यावरती क्लिक करून त्याला अशा प्रकारे ॲडजस्ट करून घ्यायचं आहे खाली. ओके. सो तर ते अशा प्रकारे ॲडजस्ट होऊन जाईल. तर सिम्पली आता काय करायचं आहे, त्या फोटोवरती क्लिक करायचं आहे. फोटोवरती क्लिक करून झाल्यानंतर खाली इफेक्ट आणि इथं 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट याला इथं एक करायचं. ओके. एवढं करून झाल्यानंतर जे ना परत एकदा बॅक यायचं आहे आणि आपलं सेक इफेक्ट जे त्याला इथं ओपन करून घ्यायचं आहे. ओके. तर एवढं करून झाल्यानंतर समोरच्या फोटोवरती यायचं. समोरच्या फोटोवरती आल्यानंतर इफेक्ट खाली 3 डॉटवरती क्लिक करून तुम्ही याला कॉपी इफेक्ट करायचं आहे. कॉपी इफेक्ट झाल्यानंतर जे ना परत आपलं बिटमार्क ओपन करायचं आहे. ओके. बिटमार्क ओपन करून झाल्यानंतर आता हा दुसरा फोटो आहे ना आपला 2 नंबरचा, या फोटोला हे इफेक्ट इथं पेस्ट करायचं. ओके. तुमच्या खालच्या फोटोला. ओके. तर आता सिम्पली काय करायचं आहे, बॅक यायचं आहे. बॅक येऊन झाल्यानंतर जे ना परत एकदा सेक इफेक्ट ओपन करायचं आहे. सेक इफेक्ट ओपन करून झाल्यानंतर ना समोर यायचे. समोर येऊन झाल्यानंतर हे जे तुमचं आप्पा हे जे तुम्ही वरती बघू शकता हे जे आप्पा नावाचं आहे याच्यावरती क्लिक करून खाली 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करायचं आहे. ओके. कॉपी इफेक्ट करून झाल्यानंतर जे ना आपलं परत इथं बिटमार्क ओपन करायचं आहे. बिटमार्क ओपन करून झाल्यानंतर याला अशा प्रकारे समोर स्क्रोल करायचं आहे आणि इथं यायचे बरोबर आपल्या 10.16 सेकंदाच्या बीटवरती. इथं येऊन झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं, इकडे यायचं आहे आणि एक छोटी तर हे बघू शकता हे जे येते ना सिम्पल याच्यावरती अशा प्रकारे क्लिक करायचं आहे. या ऑप्शनवरती क्लिक करून कॉपी लेअर करायचे. कॉपी लेअर करून झाल्यानंतर समोर इथं 10.26 सेकंदाच्या बीटवरती यायचे. इथून झाल्यानंतर इथं पेस्ट लेअर करायचे. एवढं करून झाल्यानंतर ना तिच्यावरती अशा प्रकारे टॅप करून धरायचं आणि ते लास्टपर्यंत घेऊन यायचं. ओके. आल्यानंतर सिम्पल तुम्हाला काय करायचं आहे, तिच्यावरती क्लिक करून खाली एडिट टेक्स्टवरती जायचं आहे. एडिट टेक्स्टवरती गेल्यानंतर इथं काय तुम्हाला काय लिहायचं आहे, आप्पा. ओके. आप्पा इथं लिहायचं आहे मित्रांनो तुम्हाला. तर बघू शकता आप्पा आपण लिहून घेतलं आहे. त्याच्यानंतर मुवमेंट अँड ट्रान्सफर क्लिक करून याची साईज वगैरे तुम्ही तुमच्या हिशोबाने ॲडजस्ट करू शकता. ओके. तर एवढं करून झाल्यानंतर बॅक यायचे. बॅक येऊन झाल्यानंतर आपण जे टेक्स्ट इफेक्ट कॉपी केलं होतं त्याला इथे पेस्ट करायचे. ओके. तर एवढं करून झाल्यानंतर मित्रांनो तुम्ही स्टार्टिंगला प्रीव्ह्यूमध्ये जसं स्टेटस व्हिडिओ पाहिला होता ना तो इथं क्रिएट झाला आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढं होतं. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला प्रेस करायला विसरू नका. तर भेटू मंडळी पुन्हा एका नवीन इंटरेस्टिंग अशा व्हिडिओ एडिटिंगमध्ये. तोपर्यंत बाय. टेक केअर.